Okay. What is a brainstorming? Brainstorming, it is an activity. It is the preparation of the unit. It is the comprehension of the unit. Now, let us think about brainstorming activity, unit 1.3. Brainstorming is related to a word formation. It is a word formation activity. Number 1, the creation of new words by using more than two words. For example, brain plus storm plus ing is equal to brainstorming. In Marathi, the dictionary is here की ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे नवशब्द निर्मिती, ब्रेड फॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग ही ॲक्टिव्हिटी शब्दांच्या निर्मितीसाठी, प्रश्नांच्या आकलनासाठी वापरली जाणारी क्रिया आहे. इट इज द प्रिपरेशन ऑफ द युनिट. इट इज द कॉम्प्रिहेन्शन ऑफ द युनिट. इट इज बेस्ड ऑन क्वेश्चन्स अँड आन्सर्स. अँड द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी चेंजेस ॲज पर द फॉर्मॅट. जसा शब्दाचा साहित्याचा प्रकार आहे, फॉर एक्झाम्पल पोएट्री असेल तर त्याचा ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी वेगळं. समजा लेसन असेल, इफ इट इज अ लेसन द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी चेंजेस. इफ इट इज अ ड्रामा इट चेंजेस. तर अशा प्रकारचे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे. नाव आय वॉन्ट टू डिस्कस अबाउट इट. ओके, सो राईट डाऊन दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी. वॉट आय थिंक यू हॅव अंडरस्टूड. मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. लिहून घ्या प्लीज. आणि ते तुम्ही लिहून घेतलेलं आहे ना. हॅव यू हॅव रिटन दॅट. So let us think about it. Now let's go to the through the text. It is given on page number 31. 31 पानावर पाहायचं. See on page number 31. Question activity A1. A1. Write the question. Read the extract. Extract means paragraph. EXTRACT. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅरेग्राफ. PARAGRAPH पॅरेग्राफ. अँड स्टेट. स्टेट म्हणजे काय? दाखवा, शो. वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. डू यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट वर्ड, दॅट क्वेश्चन? म्हणजे याचा मराठीतून अर्थ काय असा होतो? रीड द एक्स्ट्रॅक्ट. दिलेला उतारा वाचा. अँड स्टेट दाखवा. वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेली विधानं सत्य किंवा असत्य आहे ते तुम्ही उतारा वाचून दाखवा. त्यानंतर करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. आता दुसरी एक याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये चुकीची विधानं दिलेली आहेत, असत्य विधानं दिले ते करेक्ट करायचे. नंबर 1, हिअर इज अ बुक. Growing in abundance. Number 1, growing in abundance is more important than the quality of crops. Activity number 1, sentence number 1A. Growing in abundance is more important than the quality of crop. आता याचं उत्तर तुम्हाला हे सांगा. इज इट ट्रू ऑर फॉल्स? सत्य की असत्य आहे? कोण सांगेल? व्हॉट डू यू थिंक? पहा, ग्रोविंग इन अबंडन्स म्हणजे काय? अबंडन्स मीन्स लॉट ऑफ. इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप्स. म्हणजे पिकाचं उत्पादन हे पहा, ग्रोविंग इन अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे पिकाचं उत्पादन हे अधिक महत्त्वाचं आहे दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप. म्हणजे पिकाच्या गुणवत्तेपेक्षा पिकाची म्हणजे वाढ किंवा उत्पादन हे अधिक महत्त्वाचं आहे. व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला जर वाटत असेल इफ इट इज अ ट्रू देन से ट्रू, अँड इफ इट इज अ फॉल्स, क्वालिटी महत्त्वाची आहे का हो, का उत्पादन महत्त्वाचं आहे? प्रॉडक्ट इज इम्पॉर्टंट ऑर क्वालिटी इज इम्पॉर्टंट? व्हॉट डू यू थिंक गौरव? क्वालिटी. व्हॉट डू यू थिंक? क्वालिटी इज इम्पॉर्टंट ना? सांग ना. व्हॉट डू यू थिंक श्रेया? क्वालिटी इज इम्पॉर्टंट और प्रोडक्ट मोर क्वालिटी और क्वांटिटी इज इम्पॉर्टंट? विच इज इम्पॉर्टंट? क्वालिटी इज इम्पॉर्टंट. म्हणजे पिकाची जे क्वालिटी आहे ती क्वालिटी काय आहे?
अत्यंत महत्त्वाची आहे, बरोबर. नाहीतर प्रॉडक्ट आपण फॉर एक्झाम्पल इथं एक उदाहरण आहे बघा, कसबाई नावाच्या तांदळाच्या जातीचं, त्याची क्वालिटी शोधण्यासाठी लेखक व्यंकट अय्यर 3 गावाचा प्रवास करून गेले. कसा, असरवरी आणि शेवट पहा बोरीपाडा, या 3 गावाला आले. पण त्यांना ते गाव तिथं सापडलं, पण त्यांना त्या पिकाचं क्वालिटी जे आहे ते आदिवासी पाड्यामध्ये सापडलं. सो द रायटर फाउंड द क्वालिटी ऑफ कसबाई in only Adivasi Pada. So according to the writer, the statement, the quality is more important. लेखकाच्या मते क्वालिटी ही महत्त्वाची आहे, rather than the abundance of the crop. abundance productivity, the abundance of the product हे महत्त्वाचं असण्यापेक्षा पिकाची क्वालिटी महत्त्वाची आहे. म्हणून आता उत्तर काय लिहिणार? व्हॉट शुड बी द आन्सर? इज इट ट्रू और इज इट फॉल्स? जर फॉल्स असेल तर का फॉल्स, बरोबर की नाही? जर हे तुम्हाला विधान असत्य वाटत असेल तर तुम्ही लिहा इफ इट इज अ फॉल्स. पण जर फॉल्स स्टेटमेंट असेल, इफ इट इज अ रॉंग स्टेटमेंट, देन यू हॅव टू टेल वाय इट इज रॉंग. पण फॉर दॅट यू हॅव टू रीड द पॅरेग्राफ, रीड द स्ट्रक्चर. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल? द सेंट ऑफ राईस, द कॉल ऑफ सॉईल, हा पाठ काय करावा लागेल? वाचावा लागेल. आणि आपण तो स्टडी केलेला आहे. मग आता स्टडी करून तुमचं उदाहरण काय आता बघूया आपण. लेट्स हॅव अ डिबेट. आता काय या वर्गामध्ये 4 प्रकारचे गट आहेत. देर आर फोर ग्रुप्स. नाव नंबर ए, नंबर बी, नंबर सी अँड नंबर डी, और ABCD, और नंबर 1 2 3 4. तुमच्या गटामध्ये चर्चा करा आणि सांगा व्हॉट डू यू थिंक गौरव अँड फ्रेंड्स? क्वालिटी इज इम्पॉर्टंट और क्वांटिटी इज इम्पॉर्टंट? क्वांटिटी म्हणजे प्रमाण, क्वालिटी म्हणजे गुणधर्म. क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द प्रॉडक्ट ऑफ द राईस, हे महत्त्वाचं आहे. व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? अँड आय वॉन्ट टू शेअर दिस व्ह्यू अबाउट इट. ग्रोविंग अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ क्रॉप. व्हॉट डू यू थिंक? दिस इज द ग्रुप बी. Second group, what do you think? Quality is important or more abundance is important? What is important? Let's have a look at it. Think and tell. What is important? Quality is important. Muskan, what do you think? Quality is important. Yes, very good. Give her a big hand. Means congratulations, nice answer. Sit down. So, according to Muskan, quality is more important than the more abundance of the crop. तिच्या म्हणण्यानुसार पिकाचं जे उत्पादन करण्यापेक्षा पिकाची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून उत्तर काय लिहिणार? इज इट ट्रू और फॉल्स? काय सांगणार श्रेया? Is it, what do you think? Response should be true or false. What do you think? False or true? What do you think? एवढे 2च पर्याय द्यायचे. If it is a true, then write true. If it is a wrong, false, then you have to correct it. समजा तुम्हाला आता आपण एवढी चर्चा केलेली आहे. Just we have discussed about the first statement. What do you think? Quality is more important than abundance of the crop. म्हणून इथं काय लिहिणार आहे? ट्रू येईल का फॉल्स येईल? हां, हिअर ग्रोविंग अबंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ क्रॉप्स. सम ऑफ द स्टुडंट्स आर सेईंग सर इट इज फॉल्स. फॉल्स का आहे? कारण पिकाची गुणवत्ता ही महत्त्वाची आहे. The product or the quality is more important than the other. म्हणून पहिला रिस्पॉन्स लिहायचं. राईट डाऊन फॉल्स. उत्तर कसं लिहिणार? ए फॉल्स. आणि दुसरं एक उदाहरण आपण पाहून थांबूया, पुढच्या तासाला आपण येतो. आणि एवढंच मी सांगतो की दुसरं आपलं हे वाक्य नंबर 2. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो the desi variety of rice. The author
wanted to grow देसी व्हरायटी ऑफ राईस. तर लेखकाला देसी व्हरायटी ऑफ राईस यांची लागवड करायची होती. इट इज अ ट्रू है ना. द रायटर वॉन्टेड टू प्लांट कसबाई अँड द बेसिक स्पीसीज ऑफ द राईस. सो इट इज ट्रू. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू रीड द टेक्स्ट. ओके. आणि म्हणून दुसरा उत्तर काय आहे? ट्रू. I want to suggest you remaining part is it not shall be discussed in the next video. परंतु अशा प्रकारच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी मित्रांनो डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. कारण तुम्ही घरी जरी राहिला तरी ह्या व्हिडिओ यू कॅन वॉच द व्हिडिओ, यू कॅन स्टडी ॲट होम. आणि काही शंका कमेंट्स शेअर असतील तर अवश्य कळवा. आय वॉन्ट टू क्लोज द व्हिडिओ.